सूर्य उगवला होता आणि त्याचा एक आशेचा किरण ना मराठी माणसावर तो चांगला परिणाम करून गेला असता. पण बोलतात ना, आदेश काढणारे आपलीच लोक आणि त्या आदेशाला केराची टोपली दाखवणारी आपलीच लोक. का असं बोलतोय? सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, की ही खूप दुर्दैवी बाब झाली आपल्या मराठी माणसासाठी. नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 4 तारखेला जो मराठी सक्तीचा जो आदेश निघाला होता तो आता 15 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात आला. 15 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात आला. त्याचं कारण काही रिक्षा संघटनांनी सांगितलं की आम्हाला 3 महिने, 6 महिने किंवा वर्षभराची मुदत द्या. त्याच्यावर प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी 15 ऑगस्ट पर्यंत मुदत दिली. असं बोललं जात आहे की हे सरकार त्यांना काही जिथे त्यांचे ऑफिस आहेत, कुठे काय, असं जिथे जसं त्यांना जागा मिळेल तिथं ते हे जे परप्रांतीय आहेत, रिक्षावाले, टॅक्सी चालक, रिक्षा चालक, मराठी शिकवणार आहेत. कुठेतरी ना एक आशेचा किरण मराठी माणसाला असा वाटला होता की ह्या 4 तारखेनंतर आम्ही 18 तास 16 तास काम करू आणि 4 पैसे जास्त मिळतील. ते 15 लाख रिक्षावाले होते. किमान 1-2 लाख तरी आपले हे जे मराठी मुलं आहेत ह्यांना रोजगार मिळाला असता, चांगल्यापैकी या क्षेत्रात संधी मिळाली असती. पण बोलताना वोट बँकेसाठी अक्षरशः लोटांगण घेते सरकार कुठलंही असो, असं वाटलं होतं. खरंच एक आशेचा किरण होता, पण अक्षरशः सबसेल तोंडावर पडले आणि मराठी माणसाच्या ताटामध्ये निराशाच आली. विचार करा. एक असं वाटलं होतं की मराठी मुलांना किंवा मराठी माणसं जे आता रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक त्यांना नामी संधी होती 4 पैसे जास्त कमवण्याची. हा मराठी सक्तीचा निर्णय घेतला होता आणि त्यांनी तो माज दाखवला तर आम्ही मराठी बोलणार नाही, आम्ही भले गावी निघून जाऊ. तर हे खरं म्हणजे एक नामी संधी आली होती. पण आपलेच दात आणि आपलेच ओठ, ते बोलतात ना, मराठी माणूसच मराठी माणसाच्या पोटावर पाय देतो. हा निर्णय जर लागू झाला असता ना तर खरंच मराठी मुलांना किंवा मराठी माणसं जे आहेत त्यांना खरंच रोजगार उपलब्ध झाला असता. 4 पैसे जास्त कमावण्याची ही नामी संधी होती, पण ती अक्षरशः संपुष्टात आणली. आणि अक्षरशः ह्याला काहीतरी कुठेतरी ना आपल्या शासनाची चुकी आहे. आदेश तुम्हीच काढता ना आदेश पुन्हा तुम्हीच त्याला केराची टोपली दाखवली. बघू आता पुढे काय 3.5 महिन्यांनी आता काय होणार आहे. काही होणार नाही. मराठी माणसासाठी काय होणार नाही हे असंच चालत राहणार आहे. हे फक्त आम्हीच दाखवतात आणि नंतरही हे सगळं काय बोलणार काय. सगळं आशा जे होते मराठी माणसाच्या धुळीला मिळाल्या. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.